मग जाऊ दे, मग मला नाही करायचं. हा जो ऍटिट्यूड भाऊ, आहे हे तू ठीक काढ, आहे. हे काढ. असं लोकांना बोलू नका रे. कशाला बोलू लागला? मी तोंडावरती इन्सल्ट करतो या माणसाला. मग आता काय करायचं बरं? हे फक्त गावठी लोक करू शकतात मस्करी. प्यार मोहब्बत इश्क वाली स्टोरी सगळं होतं चालेल. स्कूलमध्ये. सगळं झालं. तिचा सगळा संसार झाला. तिचा संसार होऊन 2 पोरं पण आहेत आता. पण माझी नाहीत. नोकरी पाणी म्हणजे मी ऍज अ गिग वर्कर काम करत होतो. स्विगी, झोमॅटो वगैरे, रॅपिडो बोला, असं करत होतो. मग मी ऍज अ स्टार मी काय सलमान खान झालो नाही ना. तुम्हाला शेवटची T20 वर्ल्ड कप बघितली असेल. कधी आयुष्यात कधी शिव्या नसते घातल्या. मी निसर्गाला शिव्या घालून मोकळा झालोय त्या दिवशी इंडिया हरली असती तर मग तू डबल शिव्या दिल्या. अरे मी गावठी आहे, गावठी दिसतो फॉरेनर पण गाव मराठी आहे. हाय नमस्कार, मी आरजे अमोल, टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लेडीज अँड जेंटलमेन, हे नाही बोलणार मी. मुलं आणि मुली आपल्या सोबत आहे. कोण? न्यूझीलंडचा नाहीये, ऑस्ट्रेलियाचा नाहीये, इंग्लंडचा नाहीये, तो आहे गावठी फॉरेनर अरुण हटकर. वेलकम. थँक्यू. पण भाऊ मला जरा कसं ते वाटलं. काय वाटलं? बाहेर एवढा हॉट क्लायमेट आहे, तू एवढा इथमध्ये थंड थंड हे वाटलं करतोय. जरा माझ्या टाइम मध्ये काहीतरी कर ना. कसं पाहिजे तुला? काय स्टाईल आवडते तुला? माझं नाव काय? गावठी फॉरेनर. गावठी पद्धतीत करा की. क्या बात! सो गावठी स्टाईल आपण करूयात. भावा आपल्या सोबत आहे रावडी म्हणजे फॉरेनर गावठी माणूस. वेलकम अरुण हटकर. वेलकम अरुण. सगळे तुला आता अरुण ब्रो बोलत नसतील, गावठी नाही. ब्रो बोलत असतील. बरं, हो. तर कुठून आहेस, काय आहेस, थोडं काय सांग आमच्या सगळ्या ऑडियन्सला. मी विरार मध्ये राहतो हा. आणि जन्म माझ्या मुंबईमध्येच झाला. विरार मध्ये कुठे राहतो? विरार वेस्टला राहतो आपल्या. म्हणजे तू घरात नाही राहत? हा, घरातच राहतो. पण विषय असा आहे की मला एवढे लोक ओळखतात, हा. पण आता गावठी म्हणून कसे ओळखतात? ए गावठी, ए गावठी, काय चाललंय बाई. हम्म. माझे मित्र स्वतः बोलतात हे गावठी. बोललो अरे मी तुमचा गोरे आहे, गावठी नाही. भुऱ्या, मग भुऱ्या, तेव्हा जाऊन हा भुऱ्या बरोबर. असं. सो कधी कोणता वर्ष होता शिक्षण पूर्ण केलंस किंवा किती शिकलास? शिक्षण मी 12वीच केलं हा. आणि मला वाटतं 14-1 वर्ष झाले असतील शिक्षण करणं. हो. प्यार मोहब्बत इश्क वाली स्टोरी सगळं होतं स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये सगळं झालं. होतं? सगळं झालं. सगळं झालं. तिचा सगळा संसार झाला. तिचा संसार होऊन 2 पोरं पण आहेत आता. पण माझी नाहीत. का हो गया आपके प्यार को? काय झालं? काय नाही होतं जे प्रत्येकाच्या आयुष्यात होतं तेच होतं. काय? गोडे लागले आयुष्याचे असतील, कोणीतरी लावले. पण तो पहिला प्रेम होता, क्रश होता, प्रेम होता? हा, पहिलं प्रेम होतं. अच्छा, म्हणजे ते मजाक मस्ती मध्ये पटवलेला. हा. आहे माझी वाईफ होली. ए हा. आता मला नंतर कळलं की तिच्या खरंच मनात आहे. हा. आणि मग ज्या व्यक्तीने सांगितलं ना, मी म्हणलं पहिला तिला कन्फर्म कर की हाय का. म्हणले हाय हाय, तू विचार. जसं विचारलं हो बोलली, झालं. मग आज ती जेव्हा तुझे व्हिडिओ बघत असतील काय वाटत असेल तिला? असेल ते मी कसं सांगू शकतो. पण आज तू फेमस झालास, तुला एक पोस्ट गेली, मिलियन्स मध्ये व्ह्यूज आले, लोक आता तुला गावठी म्हणून ओळखायला लागले. पण अरुण हा जो होता तर त्याला अरुण म्हणूनच फेमस व्हायचं होतं किंवा त्यांनी कधी ठरवून केलेलं आहे की मला इन्फ्लुएन्सर म्हणून पुढे करिअर करायचं? असं नाही, असं काही नाही की हे जे मी म्हणजे ह्याच्या अगोदर पण जी मी पोस्ट टाकले असतील 221 काहीतरी पोस्ट टाकले असतील, पण ऍज अ टाइमपास म्हणून. मी कधी असा विचार नव्हता केला की मला इन्फ्लुएन्सर बनायचं किंवा काय. पण आता ही लक बाय चान्स काय झालं तिथे काय मला नाही माहिती. पण सकाळी उठून बघतो ना ती मी तुम्हाला माहिती असेल, अरे हे का होगा, ते वाले रिएक्शन झालं. आता लागले आपले पूर्णच लागले. आता काहीतरी करावं लागेल. त्यात तुम्ही मला आता आज बोलवलं त्यासाठी खूप खूप थँक्यू, तुमचे आभार. तू आता इतका इमोशनल झालेला नाही, इमोशनल आहे पण मला हे जरा मला तुझी लव्ह स्टोरी हे सगळं पण जरा विचित्रच वाटतंय. कधी विचार केला होतास तू की असा पॉडकास्ट होईल आयुष्यात? नाही. फक्त तो एक व्हिडिओ आणि तुझं जे जीवन होतं ते बदललं पूर्णपैकी बदललं.
आता फेमस झालेस, पण मग नोकरी पाणीचं कसं किंवा काय? नोकरी पाणी म्हणजे मी ऍज अ गिग वर्कर काम करत होतो. स्विगी, झोमॅटो वगैरे, रॅपिडो बोला, असं करत होतो. आणि छंद म्हणून ड्रमिंग करतो, एक म्हणजे बँजो वगैरे असं, भजनामध्ये पखवाज वगैरे असं सगळं करतो. म्हणजे तो माझा ऍक्च्युअल छंदच आहे, पॅशन आहे. आणि कॉमेडी बोलले तर तुमचं आता बघितच आहे कसं चाललंय. पण ते म्हणतात पॅशनचे पेट नाही भरता. पैशन से पेट नहीं भरता, पर आपको क्या करना है, तुम्ही काय करू शकता आयुष्यामध्ये. बरोबर. आयुष्यात येऊन तुम्ही काय करणार आहे? आयुष्य रडत काढणार आहे का? नाही ना. मग हसा ना भावांनो, हसा. माझं तर म्हणणं एकच आहे, किती स्ट्रेस असू दे, काय बोलता सर, किती स्ट्रेस असू दे, माणसाने जीवन हे हसतच हे करावं. बरोबर आहे. तर स्कूलमध्ये होतास तर तेव्हा स्कूलमध्ये आता तुझ्या रंगावरनं तुला चिडवलं जात असेल, खूप 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 बुलिंग होत असेल, खूप मुलं टपरी मारत असतील, खूप हे खूप झालंय. खूप झालंय. बुलिंग म्हणजे एवढी केली आहे ना, की पर्सनली मी तुम्हाला एक सांगतो की असं झालेलं की कशाला करता तुम्ही, माझी सारखी मस्करी करता सारखी. तो माझा मित्र बोलतो, तुला काय चाललंय, ते तो खुश आहे ना तुझी मजाक करून, करू दे त्याला. त्या दिवसापासून मला एक शिकवण मिळाली की आपल्यापासून जर कोण सुखी आहे तर खरंच त्यांनी राहावं, आपण पण मजा घ्यावी. ठीक आहे, चालतंय. मग तेव्हापासून ते तू ओव्हरबर्डन नाही घेत, नाही, स्ट्रेस नाही, बिलकुल नाही. तुम्हाला भुऱ्या बोलू द्या, गावठी भुऱ्या बोल, गावठी बोल, आंधळा बोल, काही बोल, मला सगळं चालतं. तू जीवन जगायला शिकलेलं तुला माहितीये. हो. आणि त्याच गावठीपणाने तुला आज एक रील स्टार बनवलाय. ठीक आहे, आता ही रील स्टार म्हणून जर्नी जी सुरुवात झालेली आहे, पण ऑब्व्हियसली लोक तुला बोलत असतील, लोक म्हणत असतील आमच्यावर रील बनव, कोलॅबरेशन कर, तर तुला वाटतं की लोक फायदा उचलतात त्या गोष्टींचा? आता ते कसं आहे, प्रत्येकाचा नजरिया आहे बघण्याचा. लोक फायदा उचलतात किंवा काय. तर सध्या कुठे ना कुठे काहीतरी करावंच लागेल आपल्याला. कोणी फायदा उचलला काय उचलला ते नाही बघायचंय. सध्या जे जसं चालतंय गाडी चालवू द्यायची आपल्याला. नाही बघ, तू प्रामाणिकपणे उत्तर देतोयस की कसं आहे? प्रामाणिकपणे. मला खूप राग येतो प्रचंड. चालेल ना बघ. नाही म्हणजे तू असं तर नाही ना की आम्ही तुझा फायदा उचलतो म्हणून बोलवलाय. त्यात तुमचा काय फायदा? आमचा माझा पण फायदा आहे ना. आम्ही तुझा फायदा उचलतोय ना आता. चालेल मला. नाही मग उठ इथून चल. नाही मला उचलू. मला हे बंद करा, कॅमेरा बंद करा. आय डोंट लाईक दिस. मला याच्यावर नाही करायचं पॉडकास्ट. चलो पॅकअप. ए चल बंद कर. मला आवडलं ना ते. ठीक आहे चल, थँक्यू यार तू आलास. हा वाईट नाही ना वाटलं? नाही. तुझ्या व्यक्तिगताला मी ओळखला, पहिलाच ओळखला तू कसा माणूस आहे. हो सो हा जोकचा पार्ट, पण मला आनंद या गोष्टींचा. तुला क्षणिक तरी वाटलं की आम्ही तुला बनवतोय? नाही वाटलं कधीच नाही. लोकांना ओळखायला शिकलो ना भाऊ. वयाची 33व्या वर्षी मी इथे बसलोय. 33 इज इक्वल टू दलिद्री. आणि अशा दलिद्री माणसावर बसलेत ना तुम्ही की ज्यांनी घाटाचं पाणी पिलेलं आहे. क्या बात आहे. आमच्या टीमचं पण याच्यात चुकतंय. मी त्यांना बोलवतो की या जरा पुढे राहू द्या. ते काय त्यांनी ऍक्टिंगच करता नाही. सो इथे आता एक अजून आमच्या ऑडियन्स मधून एक जण आहे, तिला तुला प्रश्न विचारायचा आहे. तर तिचा प्रश्न आपण जाणून घ्या. असा पहिलाच पॉडकास्ट आहे मॅक्स महाराष्ट्रावरती आम्ही करतोय टेलिकास्ट आरजे विथ अमोल. हा जो टेलिकास्ट आहे ह्याच्यामध्ये जरा वेगळी कॉन्सेप्ट मी करण्याचा प्रयत्न करतोय. तर एक लेडीज तुला एक प्रश्न विचारते, तर तिचा प्रश्न आहे. हाय, मला सांग की तुझा आवडता इन्फ्लुएन्सर कोण आहे आणि त्याच्यासोबत तुला कोलॅब करायला आवडेल? खरं सांगू मनापासून सगळे ओळखतं, अख्खं जग ओळखतं, कॅरी मिनाटी. वा. कारण की ऍज अ टॉक्सिक पर्सन तर मी पण आहे. जेवढी माझ्या कॅरीचे व्हिडिओ बघायला येते ना तेवढं कोणाचे नाही. आणि जर त्याच्यावर व्हिडिओ बनली तर भाई मी नशीबवान समजेन स्वतःला. क्या बात आहे. अजून एक प्रश्न आहे. तुझं प्रेम खूप आधीचं होता, आत्ताचं जे जाऊ दे ना, कशाला तू चकमावरती मीठ चोरतोस इथे. आता मुली काय रिॲक्ट करतात तुला बघून? तू काय ना, ओ माय गॉड तू बघ कवटी चांगलं आहे. मला जेव्हा पाहिजे होतं तेव्हा नाही आली, आता नको मला तुम्ही.
नाही हल्ली आता ज्या मुली प्रेम होतं गावठी फॉरेनर प्रेमात पडलाय कुणाच्या? पडलंय मगाशीच बोललो ना तुम्हाला. होते चॅटिंग होते किंवा भेटतो? आता काही नाही. प्रपोजल केलाय कुणा? प्रपोज दिलाय? काहीच नाही. काय होतं तुझ्या बाबतीमध्ये? काय नाही, मुली अशा बघतात अशा निघून जातात. काय माहिती काय वेगळा दिसतो त्यांना मी. ते जाऊ दे. आता एक मी रिसेंटलीच की एक मुलगी होती माझ्यासारखीच, तर पाठवलेलं माझे सगळे डिटेल्स वगैरे पाठवले. ओके. इव्हन माझ्यासारख्या मुलीने मला रिजेक्ट केलं. हे मॅट्रिमोनीवर? हा नाही पर्सनली. ओके. मग विचार करा काय आता पुढे काय बोलूच शकत नाही. माझा टॅड्याव झालेला आहे. पण तू आता स्वतःवरती खूप सारे जोक्स करतो, तू स्वीकारलायस. हो. पण समाज का असा राहतोय? किंवा तू आता गावठी फॉरेनर म्हणून फेमस झालास तर लोक येतात, फोटो काढतात, तात्पुरती ते प्रेम असतं. तुला माहितीये की ही आपुलकी नाहीये, राईट? तू ओळखून चुकलायस या गोष्टींना. काय हे बघ, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काही सॅड स्टोरी असते. तर काय अशा गोष्टी आहेत त्या तू मुद्दामून सोडल्या नाही पण तुला सोडाव्या लागल्या? सगळ्यात बहुतेक अशा गोष्टी मी सोडलेल्याच आहेत, कारण की प्रत्येक गोष्ट मी काढत बसलो तर आपल्या पॉडकास्टला टाइम जास्त होईल. म्हणून मी लोकांवरती एवढं लक्ष देत नाही. पहिली गोष्ट आपल्या हसी मजाक इज इक्वल टू फन, खतम बात. पण तू लक्ष देत नाही, लोक लक्ष देतात रील्स वर. चालतंय ना. आणि खरं सांगतो, लोकांकडनं जेवढं प्रेम मिळतंय ना, तर आता मी इग्नोरही नाही करू शकत कोणाला पर्सनली. आणि माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी ना की एखाद्यानी जर कोण येतं तुमच्याकडे येतं याचं तुम्ही, मी स्वतःला स्टार नाही समजत असून, मी हाय तोच माणूस आहे, त्याच जमिनीवरती चालतो, त्याच जमिनीवर बसतो, तिथेच झोपतो, त्याच जमिनीवर झोपतो मी, आणि त्याच जमिनीत उगवलेलं खातोय. बरोबर आहे. मग मी ऍज अ स्टार मी काय सलमान खान झालो? नाही ना. अरे भाई ना फोटो नाही असं कशाला? अरे घे भाऊ फोटो घे. आता मागे मला चर्चगेटला ना हल्लीच नांदेडवरनं पोरं आलेली, एवढे तो खुश झाला बोलतो, अरे भाई मी तेरा व्हिडिओ देखा ना, ऐसा ना वैसा. बोला भाई तू एवढा बोलला ना, बस झालं भाई. तू खूप हसमुख आहेस. आणि तू आता मला मध्ये बोलत होतास की हल्ली जी मुलं आहेत नोकऱ्या नसल्यामुळे मुलं काय करतात की झोमॅटो, स्विगी किंवा बाकीचे तो पर्यायी मार्ग सर. ओला उबेर वरती पण लोक डायव्हर्ट झालेले आहेत. लोक त्यांचं कुठेतरी घर चालतं, पण गेले 1-1.5 महिना काही ठिकाणी गॅस सिलेंडर नसल्यामुळे हॉटेल्स पण बंद आहेत, त्यामुळे कामं बंद आहेत. तर मग काय वाटतं की कसं होईल पुढे? आणि ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून जेव्हा तू फेमस झालेलास, तू आता डिलिव्हरी पण देशील आणि मग तुला असं वाटत नाही की तू ऑफेंड नाही होत त्या गोष्टींमध्ये की आता मी फेमस आहे यार, मी हे का काम करतो? नाही, ऑफेंड व्हायची काय गरजच नाही ना. कारण की मला कोण पर्सनली आणून तो हाताने घास भरवत नाहीये. काम मलाच करायचंय, पैसे मलाच कमवायचे, तेच मी खाणार आहे, घर मलाच सांभाळायचंय. राईट? दॅट इज द पॉइंट. रील्स आणि हे सगळं हे जो कॉन्टेंट आपण बनवतो, हे तुला वाटतं की हे क्षणिक आहे? हा जो फेम आहे हे सगळं, हे लॉंग टर्म? क्षणिक म्हणजे तुम्ही जर लोकांना क्वालिटी देताय काहीतरी वेगळं तर जेणेकरून तुमच्याकडे तुमची ऑडियन्स राहावी, तर तुम्ही लॉंग टर्म राहणार. बरोबर. आणि जर तुम्ही तो दाखवतोय, हा दाखवतोय, ते मी पण करणार, मग त्याच्यात काय अर्थ नाही राहत सर. राईट. जोपर्यंत आपण काय वेगळं करत नाही तोपर्यंत लोक आपल्याला एंटरटेन होणार नाही आपल्याकडनं. राईट? तुम्हाला वाटतं का? राईट. जर मी चुकीचं बोलत असेल तर. तुझ्या आतापर्यंत म्हणजे जी सुरुवात झाली ते ऍक्च्युअल फेम कधी मिळाला? म्हणजे काय तो दिवस होता जिथे तुला वाटलं की नाही यार आता मस्त चाललंय? आणि काय इन्सिडेंट होता? कुठला मुलगा होता ज्याने तुझी व्हिडिओ व्हायरल केली? फर्स्ट ऑफ ऑल ज्यांनी पण व्हिडिओ व्हायरल केली ना त्याला मी खरंच थँक्यू सांगतो. आणि इन्सिडेंट एवढा मोठा होता की तुम्ही शेवटची T20 वर्ल्ड कप बघितली असेल. सूर्यकुमार यादव न्यूझीलंड लॉंग ऑफ फक ऑफ झाला न्यूझीलंडचा. कधी आयुष्यात कधी शिया नसते घेतल्या, मी न्यूझीलंडला शिया घालून मोकळा झालोय त्या दिवशी. आणि कमीत कमी 1000-2000च्या वरती लोक असतील त्या इन्सिडेंटच्या टायमाला. तर असं झालं की
ते झालं, ते आपण फ्लो मध्ये केलं सकाळी उठून बाई हे काय बघा काय झालं ते झालं, आता पुढचं बघूया काय व्हायचंय. पण एक आम्ही माफी पण मागितली की जे चुकून झालं त्याच्यासाठी मी न्यूझीलंड सारख्या टीमची माफी मागली, कारण की ते मला शोभत नाही, नाही. तू त्यांच्यातला दिसतो. नाही खरंच चांगली टीम हो. आहे आणि हे तू फेमस झाल्यानंतर बोलतो. टीम स्पिरिट नाही मी कशाला. जर त्या दिवशी इंडिया हारली असती तर मग तू डबल शिका दिल्या. असं तर आपण प्रत्येकाला शिवाय घालतोच, बरोबर. पण माझा मत होतं पाकिस्तान पाहिजे होती. हा. तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान नको? पाकिस्तान असती तर काय 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 सीन असता, तो सिनियर वेळ असतो. तुम्ही स्वतः विचार करून बघा. नाही पण आता त्या दिवशी तू त्या सगळ्यांमध्ये वेगळा वाटत होता, तू फॉरेनर वाटत होता. तर हे गावठी फॉरेनर हे कुठून आलंय? गावठी फॉरेनर म्हणजे मी असं टाइमपास म्हणून चॅनल स्टार्ट केलेला. तर मी विचार करत होतो काय नाव असं, पण आपण रानटीच माणूस आहे, एकदम मातीला जुळलेला गावठीच आहे, पण दिसायला फॉरेनर म्हणून गावठी फॉरेनर. नाव काय ठेवायचं म्हणलं गावठी फॉरेनरच ठेवूया असं. पण त्या चॅनलवरती मी काही काम नाही केलं, मी दुर्लक्ष केलं असं. म्हणजे दिसायला फॉरेनर पण गावठी फॉरेनर. हा, दिसायला फॉरेनर आहे ना, पण राहणं कसं आहे सगळं गावठी माणसासारखंच. मला बोलतात अरे काय एवढा तू चांगला दिसतोय, फॉरेनर दिसतो, राहणं जरा मला मरू दे, चल आपण हाय तेच बरं आहे, चल असं. तुझा फेमस डायलॉग तो आपण जाता जाता आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना आपण देऊया. तुझ्या स्टाईलने आपल्याला या व्हिडिओचा या पॉडकास्टचा सांगता करायची, तर कशी करता येईल? कशी आता म्हणजे तुझी आवडती स्टाईल गावठी आहे यार, तुझा बोलण्याचा स्टाईल गावठी आहे यार. तर खरं सांगू तर त्या दिवशीची एक झलक, हा. अरे मी गावठी आहे, दिसतो फॉरेनर पण गाव मराठी आहे. सो हा होता अरुण हटकर, ज्यांनी अरुण हटकर. चुकून मी हरुण बोललोय, पण तू जिंकलेला आहे आयुष्यामध्ये. सो खूप खूप शुभेच्छा तुला. आणि खरंच तू मला वाटतं की गरज नसते रंगरूप रेषा या सगळ्या गोष्टी, या मला वाटतं माणूस फक्त विचार करतो. मात्र तुला पुढे अजून प्रगती मिळावी इतका मी सोबर का बोलतोय. अरे पण प्रगती कोणती? मी स्वतः गावठी. सो आजचा जो पॉडकास्ट आहे आय होप तुम्हाला आवडला असेल, कारण ह्याला सपोर्टची खूप गरज आहे. आणि आपल्या मराठी मुलांना सपोर्ट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत यांची इन्फॉर्मेशन पोहोचवा. आणि बघा, स्वतःचं हास्य करून घेणं म्हणजे समाजामध्ये राहण्यासाठी जागा करणं ही खूप मोठा चॅलेंज असतो. त्यामध्ये अरुणने जे करून दाखवलंय त्याला सॅल्यूट आहे, सलाम आहे. टेलिकास्ट विथ आरजे अमोल हा शो हा असल्याच लोकांसाठीचा प्लॅटफॉर्म आहे. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून सांगा. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.